श्रीमन्महागणाधिपतये नमः। वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माजितशङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयाचा जनी जन्मनामात झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखे सर्वदा नाम कीर्ती नमस्कार द्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांशि हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। श्री मातृपितृचरणिकमलेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ श्रोता भक्ता श्री जानके जीवन स्मरण जय जय राम। श्री अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री ब्रह्मानंद गुरु महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंतकोटी ब्रह्मांड नायक ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, परम श्रद्धेय श्री ब्रह्मानंद गुरु महाराज, आपण उपस्थित सर्व साधक मंडळी यांच्या सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या रामरायाला या व्यासपीठातर्फे सर्वांना नमस्कार करतो। आजच्या महापावनी दिवसाच्या प्रवचन सेवेची सुरुवात करतो। आज सर्व पितृ अमावस्या। आपल्या पूर्वजांच्या आपल्या पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याचा किंबहुना त्यातून थोडस पार पडण्याचा जे 15 दिवस होते त्यातला आजचा शेवटचा महत्वाचा दिवस। या 15 दिवसामध्ये जर काही आपल्याकडून किंबहुना आपल्या हातून आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करायची राहून गेली असेल तर आजचा हा सर्वोत्तम दिवस मानला जातो। वास्तविकतः सर्व पितृ अमावस्या अरे बाबू नको असं वाटतं, पण मला असं वाटतं की ती अमावस्या ब्रह्मानंद महाराजांकडे गेली असेल आणि म्हणाले असतील की मला सगळेच नावं ठेवतात, तुम्ही काही माझं कार्य उद्धार करू शकाल का? म्हणून महाराज म्हणाले असतील, बाई तुझा उद्धार मीच करतो, तुझ्याच दिवशी मी पुण्यतिथी ठेवतो। एखादा सत्पुरुष या इहलोकाचा प्रवास करून जेव्हा त्या अनंत तत्वामध्ये विलीन होतो तेव्हा त्या दिवसाला आपण पुण्यतिथी असं म्हणतो। आपण जातो तो स्मृती दिन म्हणून मानला जातो। सत्पुरुष सद्गुरु सिद्ध पुरुष संत जेव्हा हा देह सोडतात तेव्हा ती पुण्यतिथी असते। पुण्यतिथी या शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे। पुण्यतिथी म्हणजे काय तर ज्या व्यक्तिमत्वाने ज्या व्यक्तीनं आयुष्यभर सगळ्यांचं कल्याण केलं किंबहुना
जीवाच्या कल्याणासाठीच ते जन्माला आले होते. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारण असे बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. याच कारणाने जे जन्माला आले होते आयुष्यभर ते त्यासाठी जगले. मग जाता 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 त्यांनी ज्या तिथीला हा देह सोडला त्या तिथीला सुद्धा त्यांनी पुण्य प्राप्त करून दिलं. म्हणून संत जेव्हा जातात तेव्हा त्यांचं पुण्य तिथी होते. तिथीला सुद्धा पुण्यत्व प्राप्त करून देतात. आणि आपल्या प्रत्येकाची अशी अभिप्सा असली पाहिजे. इच्छा नव्हे अभिप्सा. इच्छा ही संकुचित असते, अभिप्सा ही मोठी असते. आपल्या प्रत्येकाची अशीच अभिप्सा असली पाहिजे की आपणही जेव्हा या इहलोकाचा प्रवास करून महाराजांच्या चरणी विलीन होऊ तेव्हा तीही तिथी पुण्यतिथीच असली पाहिजे. तेवढं आपण आपल्या साधनेच्या ताकदीवरती, उपासनेच्या ताकदीवरती मोठं झालं पाहिजे. आणि जी परंपरेतले आपण आहोत त्या परंपरेची ती अपेक्षा आहे. जर संबंध परंपरा ती पाहिली आपण, तुकामाईंपासून महाराजांपासून ब्रह्मानंद महाराज असतील, आनंद सागर असतील, डॉक्टर कुर्तकोटी असतील, सगळे संत परंपरा, शिष्य परंपरा ही उपासनेला दृढ चालणारी परंपरा आहे. आपण सगळे श्लोक म्हणतो, उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतास सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, जय जय रघुवीर समर्थ. यातला दृढ हा शब्द फार छान आहे, मला विलक्षण आकर्षित करतो. माझ्याकडे उपासना आहे, माझ्या घरामध्ये परंपरा चालू आहे, माझ्या वडिलांची मला शिगा तुझी चरण सेवा पांडुरंगा, ही माझी उपासना आहे. ती उपासना पुढे कशी चालणार? तर ती चालण्यासाठी मी ती दृढपणे चालवली पाहिजे. उपासनेला दृढ चालवावे, ती दृढपणाने पुढे नेली पाहिजे, तर त्याला काही अर्थ आहे. आमचे महाराजांनी फार सुंदर चिंतन मांडलं. ते म्हणाले, बऱ्याच वेळा कीर्तनात हा विषय येतो. ते म्हणाले, जेव्हा आपण आपलं मृत्यूपत्र करतो, करावं न करावं प्रत्येकाचा वैयक्तिक पातळीवरचा मुद्दा, पण जे करत असतील त्यात आपण लिहितो बघा, हे याला द्या, ते त्याला द्या, हे याला द्या, ते त्याला द्या, असं सगळं लिहितो आपण. अगदी सगळ्याचा हिशोब मांडलेला असतो. आमचे महाराज म्हणाले, एवढं सगळं मृत्यूपत्र लिहून झाल्यावर ती खाली एक नोट टाकावी कंसामध्ये आणि त्यात लिहावं, माझ्या पश्चात माझ्या घरामध्ये चाललेली उपासना यावरील सर्व व्यक्तींनी चालू ठेवावी, तर त्यांना या वस्तू देण्यात याव्या. का सांगतोय मी? आपल्या घरामध्ये पिढ्यानपिढ्या एखादी उपासना, एखादं व्रत वैकल्य चालू असतं, त्याला पुढे आधार काय? या भीतीपोटी तरी ती पहिल्यांदा भीतीपोटी उपासना चालू राहील. त्या भीतीपोटी उपासना चालू झाल्यावरती त्या पिढीला त्या पिढीतली उपासनेतली रुची वाढेल आणि मग ती परंपरा पुढे जाईल. म्हणून आपली भारतीय संस्कृती ही संक्रमणाची संस्कृती आहे. आपल्याकडे संक्रांत आहे, क्रांत नाहीये. आपल्याकडे संक्रांत आहे, या पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित केलं जातं, म्हणून आपल्याकडे संक्रांत साजरी केली जाते. भारतीय परंपरेतच संक्रांती आहे. म्हणून आम्ही कायम सांगतो, जगामध्ये सर्व क्रांती घडल्या, अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, त्या तुलनेमध्ये भारतामध्ये क्रांती घडली नाही. आपल्याकडे स्वातंत्र्य लढा होता, क्रांती नव्हती. का क्रांती नव्हती? कारण भारत हा संक्रांतीचा देश आहे. तो या पिढीकडून, म्हणून उपासना या पिढीकडून पुढच्या पिढीकडे, त्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे. आज इथे अनेक साधने मार्गेतले अनेक सत्शिष्य मला पाहायला मिळतात. मी लहानपणापासून या परिवारात वाढलेलो आहे. त्यामुळे ही परंपरा पुढे यावी, ती परंपरा पुढे यावी. म्हणून मी मगाशी उदाहरण दिलं, आपण ज्या परंपरेचे पायीक आहोत, पण प्रतिज्ञा म्हणतो बघा, त्या काय पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी वगैरे वगैरे, ती फक्त ती त्या 10वी पर्यंतच असते ती प्रतिज्ञा. ती जी परंपरा आहे त्या परंपरेची अशी भूमिका आहे, त्या परंपरेची अशी मागणी आहे की जो या परंपरेमध्ये येतो, जो या साधन मार्गामध्ये येतो, त्यांनी ती साधना पुढे अखंडित चालू ठेवावी. आणि आपण आज ज्यांच्या महादिनानिमित्ताने जमलोय त्या सत्पुरुषांनी आयुष्यभर ती उपासना अत्यंत कठोरपणे सांभाळली. मला ब्रह्मानंद महाराजांचं चरित्र सांगायचं नाही, कारण आपण सगळे त्या मार्गातले आहोत.
माझ्यापेक्षा तुम्ही जास्त कथा आणि चरित्र मला तुम्ही सांगायची मला खात्री आहे. त्यातले थोडेसे कंगोरे आपल्याला मात्र पाहिजे ठराविक वेळेमध्ये. अनंत रामभट्ट गाडगोळी या घरामध्ये जन्माला आलेला हा अनंत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनंताचा प्रसाद मिळाला. महाराजांच्या सान्निध्यात आल्यावरती माणसाचं आयुष्य कसं बदलतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ब्रह्मानंद महाराज. अतिशय खोडकळ, उन्हाळ, चेष्टा मस्करी भांडण करणारा अनंत. अनंतचा अनंत शास्त्री होतो. अनंत शास्त्रीचा ब्रह्मानंद होता आणि ब्रह्मानंदांचे ब्रह्मानंद गुरु होता. हा ब्रह्मानंद महाराजांच्या आयुष्यातले हे 3 टप्पे मला महत्वाचे वाटतात. उन्हाळ गावामधला आत्महत्या करायला बाहेर पडलेला मुलगा, मनशंकरी माता माहेर खेचते आणि तुझ्याकडनं मोठं कार्य मला करवून घ्यायचंय, ही भूमिका आहे. मुख्यत्वे आपण इथे जन्माला का येतो हे आधी आपल्याला कळलं पाहिजे. स्वामी विवेकानंदांचे एक फार छान सिद्धांत आहे. विवेकानंद म्हणाले या जगामध्ये 3 प्रकारची माणसं असतात. फार छान वाक्य बरं. सगळ्यांनी म्हणजे हे आध्यात्मिकता म्हणून बोलत नाही मी, व्यावहारिक पातळीवरच बोलतो. 3 पद्धतीची माणसं या समाजात पाहायला मिळतात. पहिले, जे इथे जन्माला आल्यावरती आपलं कार्य, आपलं गोल, ज्याला मराठीमध्ये म्हणतात, आपलं गोल साध्य ठरवतात आणि त्याप्रमाणे कार्य करत राहतात. त्या सगळ्यामध्ये आपण जमतो. जे जन्माला येतो आणि ठरवतो मला इंजिनियर व्हायचंय, मला डॉक्टर व्हायचंय, काय असेल ते, वकील व्हायचे, काय काय ठरवत आणि त्या दृष्टीने आपण मार्गक्रमणा करतो. ही पहिली पद्धतीची माणसं, जे जन्माला येतात आणि आपल्या जीवनाची दिशा ठरवतात, ते पहिल्या पद्धतीचे. दुसऱ्या पद्धतीचे, जे जन्माला येतात त्यांच्या जीवनाला काहीच दिशा नसते. आला आला प्राणी जन्मासे आला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. आपल्या आजूबाजूला अशी बरीच लोक असतात, ते काही करत नाहीत तरी त्यांचा व्यवस्थित उदरनिर्वाह चाललेला असतो. त्यांना पुढे प्रवचनाची आवड नसते, गाण्याची आवड नसते, अगदी आजच्या भाषेत बोलायचं झालं सिनेमाची आवड नसते, आपलं चाललेलं असतं, पण तरी ते आनंदात असतात. हे दुसऱ्या पद्धतीचे. आणि तिसऱ्या पद्धतीचे विवेकानंद सांगतात. विवेकानंद म्हणतात काही माणसं ही ध्येय ठरवूनच जन्माला येतात. महाराज ब्रह्मानंद महाराज ही त्या पद्धतीतली माणसं आहेत. ध्येय ठरवून आले. फक्त सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आल्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक तुंबोरे आले. योगी अरविंदांनी एका सुंदर एक ठिकाणी फार छान वाक्य सांगितलं. द स्पिरिच्युअल लाईफ इज अ ट्रान्सफॉर्मेशन ह्युमन इनटू डिवाइन. म्हणजे माणसाच्या आजूबाजूला असलेली आध्यात्मिकता ट्रान्सफॉर्मेशन ह्युमन इनटू डिवाइन. सर्वसामान्य माणूस ते असामान्य माणूस असा प्रवास आपली उपासना घडवून आणते. म्हणून महाराजांच्या सान्निध्यात जो कोणी आला महाराजांनी त्यांना उपेक्षितचं अपेक्षित केलं. ब्रह्मचैतन्य महाराजांच्या सान्निध्यात जी व्यक्तिमत्व आली ती उपेक्षित होती, पण त्यांना महाराजांनी अपेक्षित केलं. कोणत्याही कार्यात हे अपेक्षितच आहे. आधी उपेक्षित होते, कारण त्यांच्यामधला अनुताप इतका वाढवला महाराजांनी, कारण त्यांना आपल्याकडे खेचून घ्यायचं होतं, आपल्याकडे आणायचं होतं. एखाद्या आपण काय म्हणतो, अहो आम्ही देवाचं एवढं करतो, हाच पहिला शब्द चुकीचा आहे. देवाचं करतो आपण, आम्ही एवढं देवाचं करतो तरी सगळी दुःख आमच्याच नशिबी का? आणि जो देवाचं काही करत नाही तो सुखात जगत असतो. सुंदरपैकी वाडेश्वर मध्ये जाऊन सकाळी इडली खाणार, बाकी सगळी नशिबं आमच्याच नशिबी. गाडी गाडी पंक्चर होते. देवाला जायचं म्हटलं काही ना काहीतरी संकट येतात. त्याला कारण आहे. जो हुशार मुलगा असतो ना त्यालाच अवघड पेपर दिला जातो, आणि जो 100% माहित असतं हा नापासच होणार आहे त्याला पेपरच दिला जात नाही. तुला हवं तसं तू जग. आपल्यावर संकट आली, आपल्यावर दुःख आली की आपण समजून घ्यावं महाराजांच्या परंपरेनुसार आपण सगळ्यात हुशार विद्यार्थी आहोत, म्हणून अवघड प्रश्न आपल्याला महाराज टाकतायत.
मनोबोधामधला फार सुंदर श्लोक आहे या संदर्भात. समर्थ सांगतात, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे, सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी गदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा देव सन्निध आहे, पण पुढचा शब्द फार समर्थ जाणून बुजून वापरतात. नुपे, सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ठ पाहे. हा अल्पधारिष्ठ फार सुंदर शब्द आहे. भगवंत असो, आपले गुरु असो, आपलं अल्प धारिष्ठ ते बघत असतात. तुझ्यात किती धारिष्ठ आहे, आणि ते सगळं दाखवायचं नाही आपल्याला. अल्प स्वल्प अल्प प्रमाणातच दाखवायचंय की बाबा रे, मी तुझ्याकडे 2 पावलं येतोय, तो 4 पावलं सद्गुरू आपल्याकडे यायला तयार आहे ना. भैयासाहेब मोडकांकडे हीच तर भूमिका झाली कोणत्या ब्रह्मानंद महाराजांची. पहिल्यांदा गेले तर महाराज आपले सगळ्यांमध्ये बसलेले, आपले कथा माहितीये, तो सगळ्यांमध्ये ऐसे, मुलांमध्ये बैसे, परंतु ऐसा निर्विकारी नाही पाहिला. ही नंतरची भूमिका आहे. पहिल्यांदा पाहिला ते हा कसला गुरु. आणि महाराजांनी जेव्हा भेट झाली होती, ते 30-35 वर्षाचे महाराज आहेत. त्यामुळे तो मुलांमध्ये होते आणि आपल्या गप्पा टप्पा मुलांमध्ये बायकांबरोबर चालले होते. हा कसला म्हणून परत आले वाडीला. पण मुद्दा बघा, ज्याचा परमात्मा ज्याचा स्वीकार करतो ना, तो त्याला सोडत नाही. तू परमात्मा म्हणतो, तू मला सोड किती, पण मी तुला सोडणार नाही. आता तुझा योगक्षेम व्हायची जबाबदारी घेतली ना मी. परत उपदेश केला, बाबा रे तू चुकलास, परत तिकडे जा, परत भैयासाहेबांकडे. तरी 3 वेळा परत ये जा केली ब्रह्मानंद महाराजांनी. आणि 3ऱ्या वेळेस महाराज त्यांचं स्वागत करायला उभे होते. परीक्षा बघतात म्हणजे ती साधी परीक्षा नसते हो. म्हणून मी म्हटलो, त्यांना खात्री असते की हा परीक्षेत 100% पास होणार आहे, म्हणून त्याची ती परीक्षा असते. त्यांना खात्री नसते, त्याची ते परीक्षाच बघत नाहीत. ये प्रसाद घे, छानपैकी दर्शन घे, निघून जा. पण त्याची परीक्षा, जो ज्याला ते आपलं मानतात. अक्कलकोट स्वामींच्या तारक मंत्रामधला एक शेवटचा श्लोक फार सुंदर होता. न सोडी कदा स्वामी ज्या गेल्यात. एकदा त्याचा सांभाळ करायचा मी स्वीकार ठरवलं ना, की मग मी त्याला काही झालं तरी नवे भक्त प्रणश्यती, मी त्याला सोडणार नाही. तू फक्त काय कर, मला शरण ये रे, बस, बाकी काही नाही. आणि आपल्या ब्रह्मानंद महाराजांनी आयुष्यभर गुरु वेदांत वाक्येषु अतीव विश्वास सा श्रद्धा असं शब्द वापरला. श्रद्धा आहे, आपण जे म्हणतो ना, माझी श्रद्धा आहे, एखाद्या गोष्टीवर माझी श्रद्धा आहे. श्रद्धा म्हणजे काय? गुरु वेदांत वाक्येषु अतीव विश्वास. अतीव, नुसता विश्वास नाही, अतीव. येशू ख्रिस्ताची एक सुंदर गोष्ट सांगतो. म्हणाल बुवा इथे कुठल्या गोष्टी सांगतायत, आपल्याला सगळे सारखे, तत्व एकच आहे, बाकी त्यांची प्रणाली सोडून द्या. येशू ख्रिस्त एका ठिकाणी सांगतो, जर माझ्या देवानी मला सांगितलं सूर्य पश्चिमेला उगवतो तर मी विश्वास ठेवी, इतका विश्वास आहे माझा त्यावरती. पण पुढे येशू पुढेही सांगतो, माझा भगवंत असं खोटं कधीच बोलणार नाही. तसं अतीव विश्वास हा. महाराजांनी सांगितलं रे, सांगितलं की तो माझा कंठप्राण. म्हणून महाराज म्हणायचे रे, मी जे नाम ब्रह्मानंदांना दिलं ते सगळ्यांना दिलं, पण ब्रह्मानंदांनी ते नाम आपलं मानलं, सत्य मानलं. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. आपलं कसं होतं माहिती का, सगळ्यांचं धरसोड वृत्ती फार असते आपल्या प्रत्येकाची. ते झालं तर होईल का नाही, ते झालं तर होईल का नाही. म्हणून आमचे स्वामी वरदानंद भारती नावाचे एक फार मोठे संत होऊन गेले, जे पूर्वाश्रमीचे डॉक्टर अनंतराव आठवले होते. दासगणू महाराजांचे मानसपुत्र, आपल्या अष्टांग आयुर्वेदाचे ते प्रिन्सिपल होते. त्यांनी फार छान वाक्य सांगितले आपल्या सर्व साधकांसाठी. ते म्हणतात, आपल्या सर्व साधकांची अवस्था कशी आहे, अति सोप्या गोष्टींवर विश्वास बसत नाही आणि अति अवघड गोष्टी आपल्याला जमत नाही. अति सोप्या गोष्टींवर आपला विश्वास बसत नाही आणि अति अवघड गोष्टी आपल्याला जमत नाही. नाम हे अतिशय सोपं आहे, त्याने काय होते, अशी सुरुवात होते. आणि जे कर्मकांडादी क्रिया आहेत त्या अतिशय अवघड आहेत, त्याच्यावर त्या जमत नाही, पण ते करायला आपण जास्त दजावतो. म्हणून नाम साधक हे थोर, नामे तरिले अपार. नाम दळणी कांडणी म्हणे नाम याचे जणी. हो नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. सोपं आहे हो. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी तो साक्ष बहुतांची. आयुष्यभर ते जपलं
त्याच्याशिवाय नामा परते न सत्य मानावे, त्याच्याशिवाय सत्य काही नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं ना की जे तुम्हाला नाम दिलं तेच मी ब्रह्मानंदाने दिले, तरी तुमच्यात आणि त्यांच्यात फरक, कारण त्यांनी ते आपलं मानलं, त्याच्याशिवाय दुसरं पुढे काही ठरलं नाही. एकदा महाराजांच्या चरणावरती डोकं ठेवलं, महाराज माझ्या सर्व विद्या तुम्ही घेतल्या असं म्हणा, तोपर्यंत पाय सोडणार नाही. आणि महाराजांनी ती चल ठीक आहे सोड घेतल्या विद्या, आणि जी मिठी मारली तो स्पर्श अनुग्रह महाराजांनी दिला. हा अनुग्रह पद्धतीमध्ये सर्वोच्च मानला जातो. सद्गुरूंनी आपल्या शिष्याला स्पर्श करावा आणि आपल्यातली सर्व साधना त्या शिष्यामध्ये मगाशी म्हणतो त्याप्रमाणे परिवर्तित करावी. त्याला स्पर्श अनुग्रह म्हणतात. आणि तो कधी होतो, जेव्हा आपल्या सर्व उपाधी आपण त्यांच्या चरणापाशी देत नाही तोपर्यंत नाही. सर्वस्व अर्पण करणं म्हणजे स्व पहिला अर्पण करणे, मग सर्व अर्पण करणे. आपण दुर्दैवाने आधी सर्व देत बसतो आणि हे कोणी दिलं झालं. धन्यवाद. उच्चारण शास्त्रामध्ये म हा कठोर व्यंजन जी आहेत ना त्याच्यातला एक मानला जातो. म तुम्ही साधा विचार करा, मी माळ करतो, यामध्ये जोर कुठल्या शब्दावर येतो बघा आपोआपच. हा, माळ करतो यावर जोर येत नाही, मी माळ करतो. काय आज कुठे मी आज सकाळी ब्रह्मानंद महाराजांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला मी आहे ना तो फार त्रासदायक आहे. म्हणून महाराजांच्या बोधवचनामध्ये महाराज काय सुंदर शब्द वापरतात, अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो. फार महाराज म्हणजे विलक्षण होतो. बाबा सांगतात ना ते फार चॅप्टर भयंकर वाटतं आपल्याला, ते इतकं गोड 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 बोलतात, कुठे दणका असतो. बाबांनी फार छान शब्द वापरलाय. महाराजांचा दणका पण इतका गोड असतो की सतत खावासा वाटतो. तो अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखाशेन असा शब्द वापरला. सुखानं अहंकार आपला प्रत्येकाचा डेव्हलप होत असतो आणि तो आपल्या आजूबाजूची लोक कुरवाळत असतात. काही लोक त्याच्यासाठीच असतात. काय अप्रतिम प्रवचन झालं. आजपर्यंतच्या इतिहासात इतकं सुंदर प्रवचन इथे कधीच झालं नव्हतं की लगेच बुवांना असं वाटतं की आपण म्हणजे कोण झालो. अभिमान शत्रू मोठा तो लगेच सुखाशेनं जाचायला लागतो. तो जाचतो हे कळत नाही, पण तो डेव्हलप होतो आणि मग तो डेव्हलप झालेला अभिमान पुन्हा एकदा घातक ठरतो आपल्याला खाली यायला. आम्ही कायम उदाहरण सांगतो, त्या सापशिडीतलं सगळ्यात मोठा साप असतो तो 99व्या घरावर असतो बघा. आपल्या उपासना तशीच असते. तिथपर्यंत पोहोचतो आपण 98 पर्यंत आणि 99 वरती ती फाईल ओपन होते आपली. काही फाईली शेवटीच ओपन करायच्या असतात आणि ती फाईल ओपन झाल्यावरती मग महाराज विचारतात, बडवे महाराज, बडवे बुवा काय काय केलं आजपर्यंत 98 पर्यंत. मग बुवा सगळी पाडावाच असतात. हे केलं ते केलं असं केलं तिकडे केलं, या कथा केल्या त्या कथा केल्या, आजपासून बाहेर पडलो, 22 दिवस घरात आलो, सगळं 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 सांगतो बुवा. आणि मग महाराज हळूच विचारतात, हे सगळं केलं बरोबर आहे, वा वा छान छान छान. आपल्याला असं वाटतं भरपूर आता आपण महाराज जवळ घेणार बरं. आणि महाराज विचारतात, बाबा हे सगळं कोणी केलं. आपल्याला काय सांगतो कोणी म्हणजे काय, मीच केलं महाराज. चलो 99 वरनं 13. माझ्या घराची सापशिडी ती 13 वर आणून ठेवते. जुनी माझ्याकडे सापशिडी आहे ती 13 वर आणते. 13 वर का, तर महाराज म्हणतात, बाबा रे आप तो कह दे 13 13 13, अभी तक कह रहा था मेरा मेरा मेरा, इस वजह से आ गया 13 पे. मला सांगायचा मुद्दा, माझ्याकडून कार्य करून घेत असताना ते मी करतोय ही भावना आपण मनात येऊ नये यासाठी हा पुण्यतिथीचा दिवस. आजपर्यंत आपण अनेक पुण्यतिथीचे उत्सव केले. आलो सकाळी 5:30 वाजल्यापासून काकड्याला आहोत, नाश्ता झाला, प्रवचन झाल्यावर 2 तास नामस्मरण झालं, नंतर मुख्य कार्यक्रम झाला. एवढं करून आम्ही निघतो इथून, परत पुढल्या वर्षी येतो. त्यात माझ्यात काय बदल झाला या वर्षभराच्या काळामध्ये, येऊन माझ्यात काही बदल होतोय का. तो होत असेल तर आपण योग्य मार्गावर आहोत, आणि तो जर नसेल तर पुन्हा पुन्हा आपल्याला कलाप्रसादला यावं लागणार आहे. आणि तो आपल्यातला बदल हा सुद्धा कलेनं व्हावा लागतो. तो कलाप्रसाद खऱ्या अर्थाने.
तो कलेनंच व्हावा लागतो, एकदम बदल होऊ शकत नाही. म्हणून महाराजांचं, ब्रह्मानंद महाराजांचं चरित्र जर आपण पाहायला गेलं तर त्यातला बदल कलेनं झालाय. कलेनं व्यंकटापुराची महाराजांची उपासना झाली. त्यांनी सांगितलं तुझा उत्तरेला गुरु आहे, जा बाबा तिकडे. परिक्रमा करायला लावली. अंगावर कोडं उठायला लागल्यावरती विरक्ती आपोआप निर्माण आधी होतीच, सुरुवात झालीच होती अद्वैत वेदांताचा अभ्यास करताना. म्हणून मी मगाशी म्हटलो ना, आपण जी उपासना करतो, आपण ज्या देवतेचे उपास्य आहे, जी देवता आपली उपास्य देवता आहे, आमचे गोविंद देवगिरीजी महाराजांनी फार सुंदर चिंतन मांडले या संदर्भात. त्यांनी सांगितलं आपली जी उपास्य देवता असते त्या उपास्य देवतेचे गुण नंतर आपल्यामध्ये परिवर्तित व्हायला लागतात, आणि ते जर झाले तर आपण योग्य आहोत. म्हणजे महाराजांचा जर मी भक्त असेल, ब्रह्मानंद महाराजांचा मी जर भक्त असेल, गोंदवलेकर महाराजांचा भक्त असेल, तर महाराज माझ्या चर्येमध्ये दिसायला पाहिजे. मनासहित पालटे काया, तुकोबारांचा अभंग. नुसता नव्हे, चर्येमध्ये महाराज दिसले पाहिजे तो. आणि आपल्या ब्रह्मानंद महाराजांनी ते सांगितलं, बाबा सेवा करतोय, त्या सेवेचा अहंकार येऊ देऊ नकोस. नाही तर काही ना त्याचा फार मोठा अहंकार असतो. वाटलं काय महाराजांचा सेवक आहे मी, अरे असं कसं काय. म्हणून मी मगाशी म्हटलो ना, त्या काळाचं जर ब्रह्मानंद महाराजांनी सर्व विद्या महाराजांच्या चरणी वाहिली नसती तर भारतामधले सर्वोत्तम शास्त्री म्हणून ब्रह्मानंद महाराज झाले असते, म्हणजे अनंत शास्त्री. पण एका क्षणात सगळं सोडलं म्हणजे सोडलं, मागं वळून सुद्धा बघितलं नाही. दत्त मंदिरामध्ये गोंदवल्याच्या महाराजांनीच भागवत कथेला सुरुवात केली होती, सांगितली होती एका शास्त्रीनं सुरुवात करा. मग ती कोणी करायची, तर डॉक्टर कुर्तकोटी होते, ब्रह्मानंद महाराज होते. ब्रह्मानंद महाराज त्या काळामध्ये दत्त मंदिरात फिरकले पण नाही, सोडलं म्हणजे सोडलं. म्हणून त्या महाराजांना म्हटले ना की एका जणांना आपल्याला माहिती कथा, केळीच्या पानावर लिहून दाखवलं, मी माझी वाचा राम नामाला विकली आहे. काय शब्द आहे हो, राम नामाला वाचा विकणं. जन्मभरीच्या श्वासा इतुके मोजियले हरिनाम बाई मी विकत घेतला शाम. ही भूमिका आहे होती. ते मला आता त्यास, म्हणून मी का म्हणतोय, उपाधी आपल्याला इतक्या चिकटलेली असतात प्रत्येकाला. भ म्हटल्याशिवाय मी व्यासपीठावर येत नाही, ही उपाधी आहे. वास्तविकता इथे बसल्यावरती सगळ्या वैराग्याच्या गोष्टी करायच्या असतात. पण इथे हरिभक्तीपरायण श्रेयस महाराज बडवे यांनी व्यासपीठावर आगमन व्हावं, तो म्हणेपर्यंत मी खुर्चीवर बसून राहतो. का, ती उपाधी सुटत नाही आपली प्रत्येकाची. आणि ती ज्या दिवशी सुटेल ना, तेव्हा जो होणारा आनंद आहे त्याला ब्रह्मानंद असं म्हणतात. सद्गुरुनाथ महाराज की. उपाधी रहित बंधनापासून उकलली गाठी, तेव्हा देता आली विठली सावकाश. आपण आपल्या प्रत्येकाच्या उपाध्या इतक्या स्वतःला जपडून ठेवतो प्रत्येक जण. म्हणून महाराजांच्या जीवनातलं आणखी एक तत्व पाहायचं झालं तर सद्गुरूंच्या आज्ञा पालनेतली तत्परता. बांधावरचं गवत काढत होते ब्रह्मानंद महाराज. मी कुठली कथा सांगितली की सगळ्यांच्या मनात आणतात, म्हणजे त्या कथा तुमच्या अनुभवातल्या वाचलेल्या आहेत. आणि पुवा असं महाराजांनी फक्त हात मारले. पुवातला वातला आ हवेत विरायच्या आत ब्रह्मानंद महाराजांनी वरतून खाली उडी मारली आणि महाराजांसमोर हात जोडून उभे होते. काय ताकद असेल, सद्गुरूने हात मारली. आपल्याला आहे आपल्यात एवढी तळमळता प्रत्येकात. हा विचार करा. म्हणून मी म्हणतो करा म्हणजे उपदेश देत नाही योगी, तर आपण वर्षभरात काहीतरी माझ्यात बदल झाला का. आजच्या प्रवचनाचं मर्म मला हेच मिळून जाईल की हा विचार तरी आपल्यात सुरू झाला पाहिजे की अरे माझ्यात काही बदल होते का. आज इतकी वर्ष मी गोंदवलेला जातोय, नवबागला जातोय, इकडे जातोय, तिकडे जातोय, माझ्यात काही बदल होतोय का. अनुदिन अनुतापे तापलो रामराया. तापतोय का मी, माझ्या मनात अनुताप जागा झालाय का. आपल्यात पश्चात्ताप होतो, पश्चात्ताप नाही अनुताप झाला पाहिजे. पश्चात्ताप वेगळा असतो, अनुताप वेगळा असतो. बरं, पश्चात्तापामध्ये पश्चात्ताप झाल्यानंतर परत ती कृती होण्याचा संभव असतो. ज्या गोष्टीचा आपल्याला पश्चात्ताप झालाय, उदाहरण द्यायचं झालं तर नाही ते पदार्थ खाल्ल्यावरती पश्चात्ताप होतो, कुठनं खाल्ले पदार्थ असं म्हटलं तो पश्चात्ताप होतो. पण परत पुढच्या वेळेस वासना जाते ना पदार्थामध्ये, थोडं कमी खाऊ आता, मागच्यासारखं जास्त नको असं म्हणतो की नाही आपण. तो पश्चात्ताप आहे. पण अनुताप
मगाशी म्हटलो त्याप्रमाणे स्पिरिच्युअल लाईफ इज अ ट्रान्सफॉर्मेशन ह्युमन इन टू डिवाइन. त्याला अनुताप म्हणतात. तो अनुताप जागा झाला वाल्यामध्ये. आपल्याला कथा माहितीये, कथेत मी जात नाही. नारदांनी सांगितलं घरी जाऊन विचारून ये वगैरे वगैरे. एक दृष्टी आपल्या सद्गुरूंनी दिली वाल्याला. घटना त्याच होत्या रोजच्या, पण ती दृष्टी बदलली होती. घरात गेल्यावरती बायको त्याच्याकडे बघायला तयार नाही. मुलं होती ती त्यांच्या खोलीमध्ये बसून. ते आजही असंच बऱ्याच वेळा घडतं बघा. ऑफिस मधून थकलेला जीव, भागलेला जीव घरी येतो. वाल्या येऊन बघतोय तर काय, बायको आपली तिच्या नादात असते, मुलं आपले या नादामध्ये बसलेली असतात. तोच वाल्या आपला बॅग ठेवतो, हातपाय धुतो. तिने चहा ठेवला असेल तर तो ओव्हन मध्ये गरम करतो. त्याला असं वाटतं की आत्ता कोणीतरी येऊन आपल्याशी बोलेल, आत्ता आपल्याशी येऊन कोणीतरी बोलेल. काही कोणी बोलत नाही. आजही वाल्या आहेच. पण नारदांनी ती दृष्टी दिली, बाबा रे तुझ्या बरोबर कोणी येणार नाही. आपला सद्गुरू असतो ती दृष्टी तयार करत असतो. म्हणून त्याला अनन्यता, मगाशी शब्द वापरला, अतीव विश्वास आहे. त्यांनी सांगितलं म्हणजे सांगितलं. किती शरणागतता असतात. उन्मनी अवस्थेमध्ये महाराज पोचले होते कर्नाटकामध्ये. जेव्हा गोंदवलेकर महाराजांनी बाळा ब्रह्मानंदा बुवा, माझा बुवा हा शब्द महाराजांच्या तोंडून यावा म्हणजे काय ताकद असेल बघ. महाराजांनी माझा म्हणावं. तुकोबारांचा एक अभंग मला इथे आठवतो. माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पुढच्या सोडून दे आपण. माझ्या विठोबाचा, या जगात माझं कोणीतरी आहे जो माझ्याबरोबर शेवटपर्यंत येणार आहे असं मी मानतो. पण त्यांनी मला माझं मानलं, हा किती माझ्यासाठी गौरव नव्हे, माझ्या उपासनेचा गौरव येतो, माझ्या उपाधी रहित जीवनाचा गौरव येतो. माझा बुवा, माझे बुवा असं म्हणून महाराजांनी ज्यांचा गौरव करावा किती मोठे असावे. आपल्या सर्वांना माहितीये कोरेगावला तेव्हा रेल्वे पोहोचायची आणि कोरेगाववरनं गोंदवल्याला जावं लागायचं रेल्वे. ब्रह्मानंद महाराज कोरेगावला उतरल्यावरती पायातल्या चपला काढून ठेवायचो. ही अवघड, म्हणून मी म्हटलं ह्या सगळ्या उपाधी रहित जीवन आहे. आपल्याला फार अवघड आहे हा विषय. फारसा आपण टेन्शन घेऊ नका. त्याचं काही ना इथेच टेन्शन येतं, अरे बाबू परत पुढल्या वर्षी यावं पाहिजे की काय. पण पायातले जोडे काढून ठेवायचे. अनवाणी जवळजवळ बरंच मोठं अंतर, कोरेगाव पासून गोंदवला अंतर चालत जायचं. 30 मैल, 28 ते 30 मैल चालत जायचं. तिथे गेल्यावरती पहिलं माणगंगेवरती जाऊन स्नान करायचं. महाराजांना भेटायचं. महाराज काय त्यावेळेस प्रत्येक वेळेस काही मंदिरात असायचे असं नाही. महाराज कुठेतरी असायचे. तोपर्यंत महाराजांना शोधायचं. महाराज भेटल्यावरती त्यांचं चरणतीर्थ घ्यायचं आणि मग जेवायचं. मग तोंडामध्ये पाणी टाकावं. म्हणून मी मगाशी म्हटलो ना, हट्टी हा जो शब्द आहे ना, हट्टी, उपासनेमध्ये हट्टी असलंच पाहिजे. हे झाल्याशिवाय मी ते करणार नाही. आणि मी पुन्हा पुन्हा तेच सांगेन, ही जी परंपरा आहे ना ती तीच परंपरा आहे. याच परंपरेमध्ये प्रल्हाद महाराज होऊन गेले आपले साखर किरड्याचे. आपल्या सगळ्यांना कथा माहिती, रामानंद महाराजांनी त्यांना ते राम पंचायतन दिलं होतं. कुठल्या तरी बैलगाडीच्या प्रवासामध्ये ते राम पंचायतन खाली पडलं आणि रामानंद महाराजांनी सांगितलं होतं, या राम पंचायताला स्नान घातल्याशिवाय तोंडात पाणी घ्यायचं नाही. 5 दिवस ते शोधायला लावलं. तोपर्यंत प्रल्हाद महाराजांनी तोंडात पाणी सुद्धा घेतलं नाही. म्हणजे याचा अर्थ बाकी काही खाल्लं नव्हे, पूर्णपणे अन्न त्याग केला. ते शोधलं. शोधल्यानंतर त्याची षोडोपचार पूजा झाली आणि मग महाराजांनी पाणी प्यायलं. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार वर्म चुकू नये. असं निर्धारेनं तो या परंपरेचा नीव आहे, पाया आहे. त्यांच्याशिवाय कोणी नाही. आणि पुन्हा सांगितले, एकदा त्यांच्यावरती वाहिलं की पुन्हा हल्ले नाही. म्हणून मला काय फार सुंदर शब्द वापरतो स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, ब्रह्मानंद महाराज आणि ब्रह्मचैतन्य महाराज. परीक्षा घेतली गुरुची, पण एकदा गुरुची परीक्षा घेतल्यानंतर एकदा का चरणावरती भाव स्थिरावला, परत भाव कधी उतरला नाही. काय गंमत आहे पहा. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद तशीच ही जोडी कशी. रामकृष्ण परमहंस काही शिक्षण नव्हतं, काही नव्हतं, वेडा म्हणून घ्यायचे स्वतःलाच. आणि इकडे हे तर तसेच, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे
महाराजांनी तुझ्या आयुष्यामध्ये तेच केलं. महाराजांना नमस्कार करायला गेले लोक की महाराज सांगायचे ब्रह्मानंदांच्या पाया पडा. का? पुण्याच्या गाठी त्याच्या पायाशी, कारण पायाला फोड होतं म्हणून. आणि ब्रह्मानंद महाराजांना पाया पडायला गेले ते महाराज ब्रह्मानंद महाराजांसमोर कोणाला पाया पडू द्यायचे नाही, त्यांना पाया पडा. काय मजा आहे पहा. महाराजांनी ब्रह्मानंद महाराजांना अनुग्रह देण्याचा अधिकार देऊन सुद्धा महाराज होते तोपर्यंत ब्रह्मानंद महाराजांनी अनुग्रह दिला नाही. गोंदवलेला चला, गोंदवलेला जा, महाराजांकडे घ्या, ही अनन्यता आहे, ही शरणागतता आहे. नाही तर आज जरा कुठे आलं की अनुग्रहाची वेळ, सकाळी 6 ते 8 ठरल्याप्रमाणे सगळ्यांनी जमा. स्टेजवर महाराज बसतात आणि सगळ्यांना सांगतात आपलं चुपर्ण डोक्यावर घ्या आणि ते माईक वरनं अनुग्रह देतात. सांगायचा मुद्दा परत तिथेच, उपाधी रहित जीवन. माणसाला उपाधी ही कायम कमी करत असते, जेवढी उपाधी जास्त. म्हणून ते तुकोबाराय म्हणतात बघा, जया अंगी मोठे पड तया यातना कठीण. त्या उपाध्या सगळ्या चढत राहतात, उजळत राहतात, चिकटत राहतात, चिकटत राहतात. म्हणून आयुष्यभर ते तत्व जपलं की त्यांच्यासारखा महाराजा समान नाही त्रिभुवन. किती शरणागतता होती. आपल्या सगळ्यांना कथा माहिती येतो. दिवाळीच्या वेळेस गोंदवल्यामध्ये महाराजांना स्नान घातलं जातं आणि सगळेजण आपल्या घरामध्ये नाही का, एखाद्या आपल्या आजोबांना, पूर्वीची गोष्ट आहे, आजोबांना घरातली नातवंड, पतवंड, सुना, मुली सगळ्या स्नान घालतात. तशा महाराजांना स्नान घालत होते. ब्रह्मानंद महाराज थोडे लांब उभे होते आणि निरखून महाराजांकडे पाहतात. आणि महाराजांबरोबर जे कोणी होते त्यांनी महाराजांना विचारलं, भाऊसाहेब होते, भाऊसाहेबांनी विचारलं महाराजांकडे, ब्रह्मानंद महाराजांना, ब्रह्मानंदजी काय दिसतंय, काय पाहताय, एवढं निरखून काय पाहताय? तेव्हा ब्रह्मानंद महाराज पटकन म्हणून गेले, अहो बघा भाऊसाहेब, समोर प्रत्यक्ष रामराया बसलाय, समोर रामराया बसलाय. काय शरणागतता असू शकते? आम्ही काय म्हणतो, शरण हा शब्द बघा तुम्ही, कुठे कानानं मात्रा शरण, पण अवस्था किती अवघड आहे. शरण या शब्दामध्ये रण असा शब्द आहे, म्हणजे तिथे पोहोचण्यासाठी खऱ्या अर्थाने रणच आहे, ते युद्धच आहे. प्रत्येक क्षणी युद्ध करावं लागतं, तेव्हा ती शरणागतता येते. सोपा विषय नाही हो. म्हणून दिलं की दिलं, तो म्हणेल तसं. पण आपण कायम ब्रह्मानंद महाराजांच्या समोरचे फोटो पहा, असेच आहेत. हात जोडलेले, महाराजांच्या समोर लांब उभे असायचे, कायम हात जोडलेले, कायम हात जोडलेले. महाराजांनी विचारलं तर बोलायचं. त्यांच्या समोर ते कधीच उभे राहिले नाहीत. त्याच्या उपासनेमध्ये, साधना मार्गामध्ये जे सेवेकरी असतात ना, त्यांना फार इच्छा असते आपण ज्याची सेवा करतो त्याच्या समोर सतत उभं राहायचं. कशाला राहतो? तुला उपासना दिली आहे, तुझी काम कर, त्या उपासनेत तुझी सेवा करत राहा, नामस्मरण करत राहा. कायम आपल्या गुरु समोर असेच ब्रह्मानंद महाराज. कुठल्याही फोटोमध्ये महाराजांचा एक स्वतःचा फोटो सोडला तर महाराजांच्या ब्रह्मचैतन्य महाराजांसमोर महाराज असेच येतो. आपल्या गुरु समोर आपण असंच असलं पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा सांगतोय, ती फोटोसाठीची पोज नाहीये, मनापासूनची पोज आहे ती. बाबा रे, त्याच्या समोर मी कोणी दे. म्हणून मला हे सगळं सांगताना भगवान रामचंद्रांनी शबरी मातेचं स्तोत्र गायलंय रामायणामध्ये. शबरी मातेचं स्तोत्र म्हणजे थोडक्यात रामायणामध्ये भगवान रामचंद्रांनी शबरी मातेला उपदेश केलाय. त्याला नवविधा भक्ती म्हणतात रामायणातली. रामाने शबरी मातेला केलेला उपदेश. वास्तविकता हा तो उपदेश तिला करायची गरज नव्हती, कारण ती आयुष्यभर तसं जगली म्हणून रामचंद्र तिला भेटायला आले. म्हणून मी तिला शबरी मातेचं स्तोत्र, रामाने शबरी मातेची केलेली स्तुती असं मी मानतो. मूळ रामायण, वाल्मिकी रामायण, तुलसी रामायणामध्ये ती नवविधा भक्ती येते. शबरी माता किती श्रेष्ठ आहे. मी पुन्हा ब्रह्मानंद महाराजांकडे हे चरित्र वळवतो. नाम इतकं मोठं केलं, नाम इतकं आहेच म्हणजे ते इतक्या पातळीवरती नेलं की नामीला यावं लागलं. ज्याचं नाव घेतोय त्याला यावं लागलं. आयुष्यभर शबरी मातेनं राम 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 म्हटलं, रामाला यावं लागलो. म्हणून मी मगाशी मूळ शब्द वापरलो, नाम एवढं घ्यावं की नामीनं पळत आलं पाहिजे. नामीच्या माग नाम कधी नसतं बरं.
नामीच्या माग, नामी म्हणजे ज्याचं नाव घेतो आपण तो, नामीच्या मागे नाम कधी नसतं, तर नामाच्या मागे नामी येतो. उदाहरण देऊ का तुम्हाला? आता तिथे मी उभा होतो, पोहे खाऊन झाले, चहा पिऊन झाला, पाणी पिऊन झालं, इथले अभंग सगळे झाले आणि शिरीष दादाने माझ्याकडे पाणी सांगितलं आणि बुवा या. बुवा हे या नामीचं नाम होतं, नामाने बोलवलं, नामी येऊन बसला. तस राम राम हे राम नाम घ्यायचं, नामी आपोआप येणारे भेटायला. शबरी मातेनं आयुष्यभर राम राम त्याला बोलवलं 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 बोलवलं, मग तो नामी आपल्या भेटायला आला. मतंग ऋषींनी जाताना फक्त सांगितलं, बाई तिने विचारलं शबरीनं, बाबा मी कैवल्यासाठी कुठल्या देवाला भेटायला जाऊ? कैवल्यासाठी कुठल्या देवाला भेटायला जाऊ? मतंगाने उत्तर दिलं, बाई राम म्हण, कैवल्य तुझं दार ठोठावत येईल. काय शब्द आहेत बघा. राम 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 करत बस, कैवल्य तुझ्या दारामध्ये येईल. आणि रामराय आले. पुढची कथा आपल्याला माहिती, बेर वगैरे वगैरे. तेव्हा रामचंद्रांनी उपदेश काय सुंदर केला, नवविधा भक्ती सांगितली. प्रथम भगती संतन कर संगा. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, गुरुपद पंकज सेवा तिसरी, चौथी भगती मम गुणगण करई, मंत्र जाप मम दृढ विश्वासा, पंचम भजन सुबेद प्रकाशा, छठ दमशील बिरती बहुकर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा, साधव जथा लाभ संतोषा, सपनिहु नहीं देख ही परदोषा, नवम सरल सब सन छलहीना, मम भरोस ही हर्षन देना, प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, प्रथम भगती संतन कर संगा. ही नवविधा भक्ती जी आहे सगळी सांगतो, काळजी करू नका. ही सगळ्या भक्तीची वर्णन ब्रह्मानंद महाराजांच्या जीवनाला लागू होतात की नाही बघा. पहिला शब्द वापरलाय, प्रथम भगती संतन कर संगा. सत्संग महाराजांचा घडला होता. सत्संग. राज मिले, गजराज मिले, सुख साज मिले, सब कुछ मिले, पर सत्संगती मिलना मुश्किल है. म्हणून मी मगाशी म्हटलो ना, अनंत नावाचा एक उन्हाळ मुलगा जो आत्महत्या करायला बाहेर पडला होता, माझा समाजाला काहीही उपयोग नाही असा उपेक्षित, पण महाराजांची संगतीला आपली अपेक्षित ब्रह्मानंद महाराज झाला की त्यांच्याशिवाय काही होणारच नाही. आज आपण गोंधळाची जी काही सगळी पद्धत पाहतो, की ब्रह्मानंद महाराजांनी आखून दिलेली पद्धत अजूनही चालू आहे. अख्खच्या अख्ख कोठीघर महाराज सांभाळतात, अजूनही ती प्रथा आहे. म्हणून महाराज म्हणायचं नाही, या जगात काय जे नसेल ते ब्रह्मानंदांच्या कोठीघरात उपलब्ध आहे. संत संघ किती आहे. महाराज जी छाती वापरायचे ब्रह्मानंद महाराजांना ती छाती द्यायची कायम. अजूनही ती पद्धत आहे की महाराज गोंदवल्यातले समाधी वस्त्र सगळी नवबागच्या समाधी वस्त्रावरती तीच वापरली जातात. काय आज आहे का कुठे सांगा कोण? हा परंपरा कुठे घडून दिली महाराजांनी? आयुष्य रोज दरवर्षी तीच छाती वापरायची महाराजांनी दिलेली. ब्रह्मानंद महाराजांना ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिलेली छाती ब्रह्मानंद महाराज आयुष्यभर वापरायचे आणि कायम तिचा असा वास घ्यायचे, तिचा असा वास घ्यायचे. महाराजांचे पुतणे होते ब्रह्मानंद महाराजांचे, भीमराव काय विचारायचे, काका म्हणजे महाराज काका होते, काका तुम्ही असं छातीचा वास काय घेता? ब्रह्मानंद महाराज सांगायचे संघ काय बघा. ब्रह्मानंद महाराज सांगायचे, अरे भीमरावा ही छाती आहे ना, याला महाराजांचा वास येतो रे. दोन अर्थ आहेत, वास म्हणजे सुगंध आणि वास म्हणजे महाराजांचा सहवास या छातीला लागलाय. संत संघ इथपासून संगती असते. म्हणून मी मगाशी म्हणलो ना, एवढूसा संघ सुद्धा माणसाच्या आयुष्यात बदल घडवतो. एवढूसा. जगात रेडे काही कमी आहेत का? जगात रेडे काही कमी आहेत का?
मी घरातले म्हणत नाही, बाहेरचे पण म्हणतोय. भरपूर रेडे आहेत जगात, पण या सगळ्या रेड्यांमध्ये एकाच रेड्याला महत्व प्राप्त झालं, ज्या रेड्याला ज्ञानेश्वर महाराजांचा संघ लाभला. त्याचं मंदिर उभं राहिलं त्या आळेपाट्याला. जगात भिंती कमी आहेत का? भरपूर भिंती आहेत, पण कुठल्या भिंतीला महत्व प्राप्त झालं? ज्या भिंतीला ज्ञानोबा संघ लाभला. एक संघ एवढूसा. गोविंदाग्रजांची कविता आहे. गोविंदाग्रज म्हणजे कोण? हा वा बरोबर, राम गणेश गडकरी. त्यांची कविता आहे, वीज आणि झाड. त्या झाडाला विजेबद्दल प्रेम निर्माण झालेलं असतं, झाडाला विजेशी प्रेम झालेलं असतं, आणि त्या झाडाची इच्छा असते की त्या विजेचा एकदा तरी स्पर्श व्हावा. बघा, झाडाची इच्छा असते की त्या विजेचा एकदा तरी स्पर्श व्हावा. तेव्हा पृथ्वी त्याला म्हणते, अरे बाबा झाडा, तिचा जर स्पर्श झाला तर तू जळून खाक होशील, मरशील. तेव्हा ते झाड त्या पृथ्वीला सांगतं, ही फार उपयोगी आहे. झाड सांगतं त्या पृथ्वीला, अगं बाई, क्षण एक पुरे प्रेमाचा, मग वर्षाव घडो मरणांचा. संगतीतला एक क्षण तो फार महत्वाचा असतो. आयुष्य बदलतो एका क्षणात. परत मी पुन्हा मगाशीच्या गोष्टींनी, वाल्याचा वाल्मिकी झाला. कुठल्यामुळे? संगतीमुळे. अनंतचा ब्रह्मानंद होऊ शकतात संगतीमुळे. दुसरी कथा सांगितली, थोडं पुढे सोडूया आपण. माझं आडनाव बडवे असलं तरी मी वृत्तीचा आणि कृतीचा नव्हे. पहिली संगती सांगितली, प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. पहिली सत्संगती. दुसरी भगवंताची गोड कथा ऐकत राहणे. त्या कथेशिवाय या जगात काही नाही, ते ऐकत राहणे. तिसरी सद्गुरूंची सेवा, गुरुपद पंकज सेवा. तिसरी गुरुच्या चरणाशिवाय या जगात काही नाही नाही नाही. त्रिकाळ सांगितलं. गोंदवल्यावरनं पंढरपूरला महाराज निघाले, आपल्याला कथा माहिती आहे. चालत नेलं महाराजांना, ब्रह्मानंद महाराजांना, आणि मूळ रस्ता सोडला आणि खास खळग्यातून काट्याकुट्यांच्या दगडांच्या रस्त्यावरनं महाराज नेले. महाराज घोड्यावर आणि बुवा म्हणजे महाराज ब्रह्मानंद महाराज खाल्लं मागणं पळतायत. असंख्य चट पाय खेच काढत होते, रक्तबंबाळ झाली, पण काही नाही. महाराजांनी आय बुवा आय. आपल्या चेहऱ्यावरती मला किती त्रास होतोय याची जाणीव होऊ दिली नाही. आजच्या काळातली जर गोष्ट असते तर काय घडलं असतं? मला 100% खात्री आहे, मी जर महाराजांच्या जागी आधी जाणारच नाही, टेन्शनच नाही. मी असतो तर सांगितलं असतं, थोडं पुढे अंतरावरती मी रेल्वेने येतो, पंढरपूरला भेटू. म्हणून महाराज माझी परीक्षा पाहत नाहीत, अवघड पेपर मला देतच नाही. बाबा तू परीक्षेलाच बसू नको. तसं नाही का म्हणतात ते. पळण्याच्या स्पर्धेमध्ये मी पहिला आलो. एकाने विचारलं, वा पहिला आला, किती जण पळायला होते? एकटाच होतो. तसं आहे ते. आम्ही परीक्षेलाच बसत नाही, त्यामुळे मग परीक्षेला बसत नाही, त्यामुळे आम्ही घाबरतो. नको बाबा, अरे बस तर. त्या सद्गुरूलाही आनंद आहे त्याच्यामध्ये. अरे असा शिष्य मिळणं हे सद्गुरूंचंही भाग्य असतं. असा गुरु लाभणं हे जसं शिष्याचं भाग्य आहे, तसं असा शिष्य लाभणं हे सद्गुरूंचं भाग्य. ठेचकळत आणलं पंढरपूरला. पाय ठेचकळले होते. पाय ठेचकळल्यावरती महाराज जेवायला बसले. चंद्रभागेत स्नानाला गेले, परत जेवायला बसले आणि जेवायला सुरुवात करणार तेवढ्यात महाराजांनी ब्रह्मानंद महाराजांना, अहो बुवा, महाराज होतेच होते. काय झालं महाराज? अहो म्हणे, नेहमीची माझी सवय आड आली हो. म्हणे काय? पंढरपुरात आल्यावरती नगर प्रदक्षिणा केल्याशिवाय घास घ्यायचा नाही. आता नेमका मी जेवायला बसतो. महाराज हरकत नाही, मी परिक्रमा करून घेऊ. एवढं चालवत आणलं होतं, एवढे पाय फुटले होते, रणागुन्हातून चालवत आणलं होतं, पळवत आणलं होतं. कुठेही विचार न करता गुरुनी सांगितलं ना, नगर प्रदक्षिणा करून आले. आणि महाराजांचं जेवण झाल्यावर महाराजांनी विचारलं, दमलात का हो? आणि म्हणून पाठीवरनं हात फिरवला. सगळा शीळ निघून गेला. गुरु माऊली होती. परीक्षा पाहत असतात. सत्संग, गुरुची भक्ती, गुरु कहे सो करना. जेव्हा एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी महाराजांनी अनुग्रह केला, त्याला कथा माहित असेलच. एका पैच्या चुकीसाठी
नाथ महाराज रात्रभर जागे होते. 7 दिवस ती चूक पकडल्या गेल्यानंतर, शोधल्यानंतर जनार्दन स्वामी सांगितलं तुला दत्तप्रभूंचं दर्शन लवकर घडवणार आहे. 7 दिवस एकनाथ महाराजांना, एकनाथ नव्हे एक्याच, नाथ एकनाथ नंतर झाले, त्या एक्याला 7 दिवस जनार्दन स्वामी महाराजांनी पाणी सुद्धा पिऊ दिलं नाही, फक्त उपासना करायला. आणि 7व्या दिवशी देवगिरीवरनं सूळप्रभंजन नावाचं तीर्थ आहे 32 किलोमीटर वरती, तेवढं चालत नव्हे पळत नेलं. जनार्दन स्वामी महाराज घोड्यावर होते आणि एक्याला मागं पळवत होते आणि एक्याला सांगितलं जर माझ्या घोड्याच्या वेगाच्या मागं राहिलास तर हातातला जो चाबूक आहे ना तो घोड्याच्या पाठीवर बसायच्या ऐवजी तुझ्या पाठीवर बसेल. पुढे पळायचं, लक्षात ठेव, माझ्या वेगा मागं राहायचं नाही. गुरु असं का करत होते हो? याला कारण होतं. जनार्दन स्वामींना सांगायचं होतं बाबा रे, उपासनेमध्ये तू जर माझ्या मागं राहू नकोस, माझ्या मागं पुढे पळत राहा उपासनेमध्ये. म्हणून महाराजांनी जेव्हा ब्रह्मानंद महाराजांना विचारलं, अहो बुवा लोक म्हणे मला रामदासांचा अवतार मानतात, असं काय माझ्यात? रामदासांचा अवतार मानतात, माझ्यात असं काय? परीक्षा आहे बरं ही, असा प्रश्न विचारणं. यात आपल्या गुरुला मोठे पण द्यायचे आणि स्वतःकडे कमी पण घ्यायचे. काय महाराज आहेत म्हणून म्हणतो ना की उपाधी सोडल्याचं लक्षण आहे. ब्रह्मानंद महाराजांनी पटकन महाराजांना सांगावं, अहो तुम्ही तर रामदासांचेच अवतार आहात, त्यांच्यामध्ये जे होतं ते सगळं तुमच्यात आहे, फक्त तुम्हाला कल्याण मिळालेला नाही, स्वतःकडे न्यूनत्व घेतलं. भगवंत महाराजांची सद्गुरू एकदा म्हणून म्हटलं, त्याला मानलं आपलं देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ, त्याला मानलं की संपला विषय. म्हणून महाराज जेव्हा गोंदवलेकर महाराज जेव्हा ब्रह्मानंद महाराजांच्या आईंना भेटायला गेले, आई साहेबांना साडी चोळी दिल्यावरती महाराजांनी काय करावं, काय ताकद असेल? महाराजांनी ब्रह्मानंद महाराजांच्या आईला 3 प्रदक्षिणा मारल्या आणि साष्टांग नमस्कार घातला. का? असा सुपुत्र या उपासना परंपरेला तुम्ही दिलात म्हणून. शरणागतता भाव म्हणून 3री भक्ती सांगितली, सद्गुरूंची सेवा. 4था शब्द वापरला, भगवंताचे गुणगान सततम कीर्तयंतो मा. महाराजांना नामस्मरण दिल्यावरती ते जपलं आयुष्यभर. आपल्या सगळ्यांना कथा माहित असेल, महाराज जेव्हा विजयादशमीच्या दिवशी, नवमीच्या दिवशी गावामध्ये खवा गोळा करायचे आणि खवा गोळा करून झाला की तो असा हाताने दाबायचा. महाराज लाडू फार छान करायचे म्हणून त्यांना लाडू महाराज पण म्हणायचे सगळे. तसे पेढे गोळा करायचे असे आणि तो असा खवा हाताने दाबायचा आणि समोरच्या टोपलीमध्ये टाकायचा. सततम कीर्तन तोमा म्हणजे काय बघा, असा टाकायचा, असा टाकायचा. समोर भीमराव वगैरे सगळे शिष्य मंडळी बसले असायचे. भीमराव माणसं सहज लक्ष महाराजांच्या समोर ठेवलेल्या ताळीमध्ये टोपलीमध्ये गेलं. महाराज जे जे पेढ्या टाकायचे त्या प्रत्येक पेढ्यावरती श्रीराम असं उमटायचं, प्रत्येक पेढ्यावरती. आणि भीमरावांनी पाहिलं आपण जे पेढे टाकतोय त्या प्रत्येक पेढ्यावरती आपल्या हातावरच्या रेषा उमटतात. असं का घडते, असं का घडते? त्यांना असं वाटलं बहुतेक इथे साचा करून ठेवलाय की काय श्रीराम श्रीराम श्रीरामचा. म्हणून महाराजांनी त्यांनी विचारलं हे असं कसं काय घडतंय? तेव्हा महाराजांनी जे उत्तर दिलं असेल त्याला थोडं साहित्यिक रूप फार सुंदर आहे की महाराज म्हणाले, बाबा रे हे असं का घडलं माहितीये? माझ्या हातातून जो वेगळा सुटतोय त्याच्यावर श्रीराम श्रीराम उमटते. याला कारण जेव्हा ब्रह्मानंद महाराजांनी मला मैयासाहेब मोडकांकडे मिठी मारली ना, गोंदवलेकर महाराजांनी मला मिठी मारली, स्पर्श अनुग्रह केला, तेव्हा माझ्या प्रत्येक शरीरावरती, शरीरातल्या प्रत्येक अवयवावरती, अवयवाच्या प्रत्येक पेशीमध्ये, पेशीतल्या प्रत्येक रक्ताच्या कणाकणामध्ये श्रीराम हे नाव गोंदवलं. गोंदवलेकरांनी नाव गोंदवलं. आता ते कधीही सुटणार नाहीये. म्हणून महाराज म्हणतात ना की आयुष्यभर नाम इतकं घ्यावं की शेवटच्या क्षणी या देहातून आधी प्राण बाहेर पडावा आणि मग नाम बाहेर पडावं. आपल्या गुरुच्या शरणागत आता एवढी व्यंकटापुराच्या मंदिराची स्थापना केली तरी ती महाराज गेल्यानंतर झाली.
तरी ब्रह्मानंद महाराजांनी प्रत्येक ठिकाणी ब्रह्मचैतन्य कृत, ब्रह्मचैतन्य कृत, ब्रह्मचैतन्य कृत हे महाराजांनी बांधले, हे महाराजांनी बांधले. एवढी पूर्णता कुठून शरणागतता येते? आणि हे कधी घडतं? जेव्हा पूर्णतः ज्या गुरुने दिलं नाम आहे तेच तेच साध्य, त्याच्याशिवाय काही नाही या जीवनामध्ये. एवढे विद्वान असून सुद्धा आयुष्यभर ते तिथेच विद्यावान आहेत. माफ करा, विद्वान नाही म्हणणार मी त्याला. जगामध्ये दोन माणसं असतात, एक विद्यावान असतो आणि दुसरा विद्वान असतो. रामायणामध्ये असा प्रसंग येतो, काही मला सांगायचं नाही तो विषय आता, रामायण पण आता नुकताच अभ्यास झाला म्हणून सांगतोय. मारुतीराय जेव्हा रावणासमोर उभे लंका दहनाच्या आधी, तेव्हा काय सुंदर प्रसंग आहे. मारुतीराय आणि रावणामध्ये फरक काय? रावण हा विद्वान आहे आणि मारुती विद्यावान आहे. विद्यावान गुणी अति चातुर. जो विद्वान असतो ना त्याला अहंकाराची बाधा जास्त झाली असते, आणि जो विद्यावान असतो ना त्याला अहंकार अजिबात नसतो. तो राम कार्यासाठी वाहून घेतलेला असतो. ब्रह्मानंद महाराज विद्वान नाहीये. विद्वान कधीपर्यंत होते? जोपर्यंत चरणावरती डोकं ठेवलं नाही तोपर्यंत विद्वान आहे. मिळालेली सर्टिफिकेट, मिळालेल्या शाली, मिळालेली चांदीची भांडी, सोन्याची मेडल्स, काय काय विद्यावान म्हणून, काय विद्वान म्हणून काय काय मिळवावं. पण सगळं सोडून दिलो. ती सर्टिफिकेट होती ती गंगा मैयामध्ये टाकून दिली, शाली होत्या त्या देऊन टाकल्या, उपाधी सोडली. म्हणून ते नाम इतकं साध्य मानलं, कारण माझ्या गुरुच्या मुखातून आले नाम. श्रीराम जयराम जय जय राम हा अनुग्रहाचा मंत्र आपण सगळेजण मानतो आहेच येतो. पण मुद्दा असा आहे, ते गुरुच्याच मुखातनं काय यावं? गुरुच्या मुखातून जेव्हा ते नामस्मरण बाहेर पडतं तेव्हा गुरु आपल्या केलेल्या उपासनेची ताकद त्या नामस्मरणामुळे त्या विद्यार्थ्याच्या, भक्ताच्या, शिष्याच्या कानामध्ये देतो. म्हणून ते मग सगळ्या अंगामध्ये संचारलं जातं. म्हणून भक्त जेव्हा ते नामस्मरण अतिशय प्रेमाने घेतो, ब्रह्मानंद महाराजांचं वाक्य आहे, भक्त सद्गुरूंनी दिलेला अनुग्रहाचा मंत्र जेव्हा प्रेमाने घेतो तेव्हा जीवनमुक्तीचा मार्ग त्याचा सुरू होतो. म्हणून सांगायचा मुद्दा, ती इतकं नाम घ्यावं, इतकं घ्यावं की शेवटच्या क्षणी, आता कालच सोलापूरला जाऊन आलो मी, तिथे टेंबे स्वामी महाराजांचे पुतणे, त्यांचं नाव प्रभाकर महाराज टेंबे, त्यांचं मंदिर आहे. 123 वर्ष जगले ते. आत्ताच म्हणजे बऱ्याच काळापूर्वी ती गेले. आयुष्यभर भगवंताचं नाम, आयुष्यभर. दिवसातनं फक्त सकाळी स्वतः गोडाचा शिरा करायचा, त्याच शिऱ्याचा वैश्वदेव करायचा, आणि उरलेला शिरा असेल तो खायचा, आणि दिवसभर ते शिऱ्यावरच राहायचं, आणि सतत बत्तासे खायचे. बत्तासे का? तर त्यामध्ये साखर आणि लिंबू पिळलेलं असतं, त्यामुळे ऍसिडिटी वाढत नाही, नामस्मरण जास्त व्हावं म्हणून. इतकं नाम घेतलं. 123व्या वर्षी शेवटचे आयुष्यातला दिवस सांगतो. ते ज्या घरात राहत होते त्या घरातले इनामदार म्हणून होते, सावकार होते. त्यांनी शेवटचे 2 दिवस ताप भरला प्रभाकर महाराजांना, आणि त्यांच्या पत्नी, या इनामदारांच्या ज्या पत्नी होत्या, महाराजांनी त्यांना सांगितलं, आई साहेब मला ताप भरलाय, आज काही मला शिरा करणं जमत नाहीये, फक्त आज तुम्ही शिरा करा, आणि शिरा झाला की वैश्वदेवाला मला बोलवून द्या. महाराजांनी एवढं सांगितलं. त्या आत गेल्या, स्नान केलं, शिरा केला, आणि शिरा केल्यावरती महाराजांनी हाक मारायचं. जवळजवळ 2 तास त्यामध्ये सगळे गेले. महाराजांना हाक मारलं, महाराज आत या, महाराज आत या, शिरा झालाय, महाराज आत या, शिरा झालाय. महाराज 1 नाही 2 नाही बोलायच्या. म्हणून बाहेर आल्या, बघतायत तर माळ चालू होती, डोळे मिटले होते. त्यांना म्हणत होतं की नामस्मरण चालू आहे, अजून थोडा वेळ थांबतो. अर्धा तास झाला, परत हाक मारतात, महाराज महाराज महाराज. म्हणून दंडाला असा स्पर्श केला, फक्त स्पर्श झाला, आणि महाराज मागच्या मागे कलंडले. वैद्यांना बोलवून घेतलं, आणि वैद्यांनी नाडी पाहिल्यावरती ते म्हणाले, आई साहेब अहो महाराज जवळजवळ 2 तासापूर्वीच गेलेत. ती म्हणाली, शक्यच नाही, आत्ता 2 मिनिटापूर्वी माळ चालू होती, आत्ता क्षणापूर्वी माळ चालू होती. सांगायचा मुद्दा, शेवटचं नाम इतक्या पातळीवरती यावं सद्गुरूंनी दिलेलं की आधी ही अवस्था आहे, त्याच्याशिवाय जगात काही नाही. म्हणून भगवंताचा कुठल्या तरी मंत्र जाप मम दृढ विश्वासा,
राम सांगतात शबरी मातेला की दृढ विश्वास पाहिजे, तेच नाव हेच माझं मुक्तता करेल. 6वं स्वतःवर संयम हवा. म्हणून म्हटलं ही जी नवविधा भक्ती जी शबरी मातेला सांगितली ना, ती सर्वच्या सर्व लक्षणं ब्रह्मानंद महाराजांकडे पाहायला मिळतात. षट दमशील तिरती बहुकर्मा निरत निरंतर सज्जन धर्मा. स्वतः विश्वास हवा, स्वतःवर संयम हवा. साधकाचा सदाचार कधीही सुटू नये. आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळा. आपण साधक आहोत. आपली साधक अवस्था, आमचे महाराज फार छान वाक्य सांगतात बघा, आवडते का, पटते का, चिंतन तुम्ही करा. आपली साधक अवस्था दुसऱ्यासाठी बाधक अवस्था होत नाही ना, याचा प्रत्येकाने विचार करावा. माझी साधना माझ्या पुरती, माझ्या साधनेचा त्रास दुसऱ्याला जर होत राहिला तर ती माझ्या साधनेमध्ये अवस्था बाधक ठरू शकते. मी जर सकाळी मला उठून भगवंताचं नामस्मरण करायची सवय आहे, पंचपंच उषकाली 2:30-3 वाजता आपण उठावं, घरातला एखादा 0चा बल्ब लावावा, नामस्मरण करत बसावं. सकाळी न सवय असते की आपण उठले की सगळे दिवे लावत बसायचे. मग घरातल्यांचा तळताळ सुरू होतो. मग ती माझ्या उपासनेमधला तो ऑब्स्टॅकल ठरतो. शुद्ध मराठी भाषेत अडथळा म्हणत नाही, ऑब्स्टॅकल ठरतो. कारण त्यांची रती माझ्या उपासनेत आहे. काय माझ्या वडिलांना उद्योग नव्हता, सकाळपासून लावून बसले. काही सवय असते, मी स्वतः अनुभवलंय बऱ्याच वेळा. पहाटे 2:30-3 ला सुटायचा, जोर जोरात विष्णू सहस्त्र. अरे कशाला जोर जोरात, तुझ्या पुरतं ठेव ना तू. त्यामुळे मी जर डिस्टर्ब होत असेल तर मी तुला नावं ठेवून मी झोपणार आहे. परिणाम तुझ्या उपासनेचं पण तुला मिळणार नाही येते. आणि आपला पुन्हा सांगतोय, आपला बँक बॅलन्स असतो तो माणूस काही जोर जोरात ओरडून कधी सांगत नाही. दाखवतो का कोणाचं पासबुक बघा माझं एवढं एवढं आहे. आपलं पासबुक आपल्या पुरतं असतं. हळूच जाऊन आपण प्रिंट काढू आणतो की नाही, हळूच बघतो की नाही, असं तसं आहे. माझी उपासना ही तसं पासबुक आहे माझं, की माझ्यात किती शिल्लक राहिले, किती फिक्स डिपॉझिटला टाकायचं, हे सगळं त्याच्यातला गोष्ट आहे. पण ते सगळं करत असताना त्याच्यावर माझा दृढ विश्वास पाहिजे. आणि हे करत असताना परत स्वतःवरचा पूर्ण संयम हवा. पुढचे शब्द वापरला, सर्वत्र भगवंत पाहणे. साधव जथा लाभ संतोषा सपनीहूनही देखही परदोषा. यथा लाभ यथा संतोष बाळगावा. मिळेल त्याच्यामध्ये ठीक, पुन्हा तिकडेच मी आणेन आपल्याकडे. मिळालं महाराजांच्या कृपेने ठीक, नाही मिळालं नाही, महाराज बघून घेतील. काळजी रामाला, ही भूमिका आयुष्यभर त्यांनी जपली. शेवटी भक्ती सांगतात नवविधा भक्तीमधली, सर्वांशी सारखेपणानं वागणं. ब्रह्मानंद महाराजांचं चरित्र आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी ते महाराज पाहत होते, प्रत्येकामध्ये. म्हणून महाराजांनी दिलेल्या पादुका ब्रह्मानंद महाराज गळ्यामध्ये घालून फिरायचे. आपल्या माहिती असेल, सुती दोराचा लावून फिरणार. एकाने विचारलं त्यांना, तेव्हा हे असं का करता तुम्ही? तर त्यांनी फार छान उत्तर दिलं, जसं पतिव्रतीला मंगळसूत्र ना, तसं माझ्या या पतिव्रता उपासनेला हे मंगळसूत्र आहे माझ्या महाराजांनी दिलेल्या पादुका. महाराज जेव्हा हुबळीला पोहोचले तेव्हा आपल्या सगळ्यांना कथा माहिती, महाराजांची भव्य मिरवणूक काढली ब्रह्मानंद महाराजांनी. आणि आजूबाजूला मशाली पेटवल्या होत्या. कशासाठी? सकाळी 10-10:30 निघालेली मिरवणूक. मशाली का? तर भूमिका अशी होती, माझ्या सद्गुरूंची कृपा दृष्टी सगळ्यांवरती पोहोचावी कायम. त्या गुरूंच्या कृपेमध्ये इतकी कोमलता आहे, शीतलता आहे. म्हणून महाराजांना बसवलं ते सुद्धा अति उच्चासनावरती बसवलं होतं ब्रह्मानंद महाराजांनी. का? माझ्या सद्गुरूची नजर, माझ्या सद्गुरूची कृपा दृष्टी सगळ्यांवरती पडावं. जो लाभ मला घडलाय तो लाभ सगळ्यांना घडावा, ही भूमिका आहे. आयुष्यभर त्या व्यक्तीनं, त्या व्यक्तिमत्वानं गुरु ही व्यक्ती न मानता गुरु ही शक्ती मानली. ब्रह्मानंद महाराजांची महती दाखवताना ब्रह्मानंद महाराज माणिंदेवर स्नानाला होते आणि फक्त महाराजांनी मनामध्ये गोवा असं म्हटल्यावरती पटकन पळत आले. ओली त्याने आणि महाराजांसमोर उभे राहिले. काय शरणागती असावी, किती गुरु आणि भगवंता महाराजांमध्ये साम्य आहे. महाराज जेव्हा पुण्यामध्ये कार्यक्रमाला एका आले होते आणि महाराजांनी जाता जाता एका व्यक्तीला सांगितले, त्यांची रेल्वे स्टेशनवर सोडायला गेले आणि मनामध्ये इच्छा होती, महाराजांना बोलून टाकले, महाराज आमच्या घरी मीठ भाकर खायला यावे आपण, एवढी इच्छा आहे. महाराज म्हटले पुढल्या वेळेस नक्की.
दुर्दैवाने महाराज पोहोचले. काही काळातच महाराजांनी देह ठेवला. ब्रह्मानंद महाराज जेव्हा त्या व्यक्तीला भेटले तेव्हा ब्रह्मानंद महाराज पटकन म्हणाले, अरे तुझ्याकडे मीठ भाकर खायला यायचंय रे मला. आणि महाराज गेले. फक्त चतकोर मीठ भाकर महाराजांनी खाल्ली. गुरु आणि शिष्याचं साधर्म्य किती पहा. हे कधी येतं? जेव्हा ती उपासना घडते तेव्हा येतं, त्याच्याशिवाय ते येत नाही. आयुष्यभर माझ्या महाराज माझा रामची केवळ, बाकी कोणी नाही या जगामध्ये. सद्गुरु ब्रह्मचैतन्यासारखा नाही पाहिला, मी नाही पाहिला, मी नाही देखिला. तो गोंदावले कर त्याचे पायी मुक्ती चार, दासांचे माहेर मी नाही पाहिला. ही भूमिका आयुष्यभर जपली हो, आयुष्यभर. त्यामुळे ते कार्य घडत राहिलं. जाताना सुद्धा महाराजांनी शेवटच्या क्षणी माझा जिथे देह ठेवायचा तो डोह सुद्धा पाहून ठेवला होता. त्या डोहामध्ये सांगताना सांगितलं, बाबा रे या डोहाला 4 दगड लावा आणि इथेच सोडा, आणि मी गेल्यावर रडू नका. कारण मी नव्हे, मी म्हणजे महाराजच आहेत, महाराज म्हणजे मीच आहे. ही कुठली अवस्था येते माहिती का? याला म्हणतात तादात्म्यता. इंग्लिश मध्ये 2 शब्द आहेत, सिंपथी आणि एम्पथी. सिंपथी आणि एम्पथी. सिंपथी म्हणजे सहानुभूती आणि एम्पथी म्हणजे समान अनुभूती. सहानुभूती आणि समान अनुभूती. एखादा आपण जाता जाता पाहत असतो, एखाद्याला ठेच लागली, तो असं त्यांनी केलं की आपल्यालाही वाटतं, अरे वाईट झालं बाबा, ठेच लागली. पण त्याला जे दुःख झालं ठेच लागल्यावर ते आपल्याला झालेलं असतं का? अनुभूती असते का? नाही. याला म्हणतात सहानुभूती. आणि सिंपथी म्हणजे त्याला जे दुःख झालं आहे तेच दुःख मला सुद्धा होणं, याला सहानुभूती नव्हे समान अनुभूती असं म्हणतात, एम्पथी. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, 2 सख्खे भाऊ आहेत आणि एकाचे वडील गेले, तर असं आपण म्हणू का माझ्या सख्ख्या भावाचे वडील गेले, मला काय त्याचं वाईट झालं फार, असं नाही. जर सहृदयी असतील दोघे भावंड तर ते म्हणतील दोघांचं दुःख सारखं आहे. तसं महाराज आणि ब्रह्मानंद महाराज एक पातळीवरती होते, पण तरी सुद्धा ब्रह्मानंद महाराज अशीच अवस्था होती. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता, याच म्हणून अनंताला जर कोंडून घ्यायचं असेल ना आपल्या या कुटीमध्ये, या गोंदवल्यामध्ये आपल्या, तर त्यांची सुद्धा तीच अपेक्षा आहे की बाबा रे माझा पुण्यतिथी उत्सवामध्ये जे जे येतात त्यांनी आयुष्यभर असंच राहावं. मी जसं महाराजांसमोर राहिलो नव्हे, महाराज जसे सगळ्यांमध्ये मी पाहत आलो तसंच राहावं. आणि महाराजांची कृपा दृष्टी पाहिल्यावरती सगळं आपल्याच जवळ येऊ. मला आपल्या माहिती असेल ती बघा, बेलदडीवरच्या रामोत्सवामध्ये भैयासाहेब मोडकांना महाराजांनी असाच उपदेश केला. महाराजांना चैतन्य चूर्णाची सवय होती आणि म्हटले भैयासाहेब ती चंची काढा. आणि भैयासाहेबांच्या मनात कायम हाच हेतू होता की हे माझ्या मागून आले आणि महाराजांनी यांना इतकं जवळ का केलं. मी थोडक्यात अहंकार होता पण तो सात्विक होता. बरं, तामसिक आपल्या सगळ्यांचे अहंकार हे तामसिक असतात, तो आता बोलायचा विषय नाही. संतांचे अहंकार हे सात्विक अहंकार असतात. माझ्या घरामध्ये यांची भेट झाली, भैयासाहेब मोडक हे सावकार इंदोरचे, माझ्या घरामध्ये यांची भेट झाली, पण एवढं येऊन सुद्धा महाराजांनी यांना जवळ केलं असं थोडा विश्वास होता, इच्छा होती का असं घडलं असेल. एवढं येऊन सुद्धा मागून येऊन आज एवढं ऐश्वर्य घडवलं, तसंच घडलं. आणि महाराजांच्या खोलीत आले महाराज ब्रह्मानंद महाराजांनी, भैयासाहेब चंची काढा, चंची सापडत नाही. महाराजांनी फक्त बाहेर आवाज आला, कोण आहे तिकडे. 4 जण उभे राहिले. महाराज काय, कंदील आणा. आणि कंदील आणला. कंदिलाच्या प्रकाशामध्ये त्या एका कोनाड्यामध्ये ती चंची ठेवली होती. ती चंची सापडली. तेव्हा ब्रह्मानंद महाराज भैयासाहेबांना सांगतात, भैयासाहेब गुरु कृपेचा प्रकाश जेव्हा पडतो ना तेव्हा त्या प्रकाशामधला तो परमात्मा हृदयस्थ जो आहे ना तो असाच सापडत असतो. बरं, आपल्या प्रत्येकाच्या हृदयातला तो परमात्मा असाच सापडावा. म्हणून आजच्या या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी महाराजांनी देह ठेवताना कायम तेच सांगितलं, बाबा रे जो मंदिर बांधतो, आधीपासून सुरुवात केली होती सांगायला, जो मंदिर बांधतो त्यावर तो कळस बांधूच शकेल याची शाश्वती कमी असते. याचा गर्भित अर्थ काय, आपण फक्त मंदिर बांधायचे असतात, त्याच्यावरचे कळस आपणच बांधू असा अहंकार मनात ठेवायचा नसतो. आपलं नियत कार्य, नियत कर्म आपण पार पाडायचं असतं, ते पुढे न्यायचं असतं.
आणि त्यांच्याच कृपेमुळे आपण हे मिळवतो आहोत. ही भूमिका पक्की असावी. आपल्यामधली साधक अवस्था ही माझ्या अहंकाराला वाढवणारी अवस्था ठेवू नये. उलट साधक अवस्था, समोर कापूर आहे, आपण आता कापूर हे करतो, कापूर काय सांगतो, कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जायची. ब्रह्मानंद महाराजांचं आयुष्य ब्रह्मचैतन्य महाराजांसमोर ती कापुरासारखं होतं, ठाईच समाप्ती झाली. दोघं एकमेकांच्या अवस्थेत कधी विलीन झाले कोणालाच कळलं नाही. महाराज गेल्याची ही बातमी कळल्यावरती ब्रह्मानंद महाराजांच्या मुखातून पहिले शब्द पडले, अरे 2 रुपयात परब्रह्म भेटत होत रे. काय ताकद असेल, 2 रुपयात परब्रह्म भेटत होतं, आता ते भेटणार नाही मला. महाराज किती दिवस आत बसून राहिले, माझा गुरु गेला, माझा गुरु गेला, सोडून गेला, सोडून गेला. असाच प्रसंग जेव्हा ते उन्मनी अवस्थेत पोचले कर्नाटकामध्ये, महाराजांना इथे काळजी पडली, अरे याला तिकडे पाठवला, हा उन्मनी अवस्थेत का? महाराज इकडे 100 ते 150 लोक घेऊन गेले आपल्या शिष्याचा गौरव करण्यासाठी. ही सांगड असते आणि ही सांगड आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावी हीच महाराजांची अपेक्षा. म्हणून मी परत 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 पुनरावृत्ती तीच करतो, निरुक्ती करतो, त्याचं दोष घ्यायला मी तयार आहे, घेतो. पण महाराजांची आज आपल्याकडनं हीच अपेक्षा आहे, बाबा रे आजचा उत्सव समाप्ती झाल्यानंतर पुढल्या वर्षीच्या उत्सवाला जेव्हा तू येशील ना, तेव्हा तुझ्या हृदयामध्ये खऱ्या अर्थाने तो ब्रह्मानंद प्रकट होऊ दे. हीच भूमिका आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं, बाबा रे आनंदाने जातोय, आनंदाने जातोय. म्हणून ती सकाळच्या 10च्या वेळेस महाराज फक्त हरे राम 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 हरे हरे म्हणत म्हणत तो देह ठेवला. धनुर्मासाची पूर्ण तयारी करून ठेवली होती, ब्राह्मण भोजनाची सगळी तयारी केली आणि आपला देह ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरणी अर्पण केला. आई भगवती कृष्णामाईमध्ये तो अर्पण करून टाकला. सर्व का कृष्णामातीच्या चरणी? कारण त्यांनाही माहित होतं सगळ्या आशा कृष्णार्पण वस्तू. आपले गोंदवलेकर महाराज काय सांगतात, तीच भूमिका आहे. महाराजांच्या हृदयात राम आहे, आपण जर पाहायला गेलं, पण गोंदवल्यामध्ये वरती डोक्यावरती मदन गोपाळ आहे. महाराज तेच सांगतात, हृदयात राम ठेवा, डोक्यात मदन गोपाळ ठेवा. सगळ्यातनं सहज उपाधी रहित सुट्टा आलं पाहिजे. तुटू नका, सुटा. सुटणं वेगळं असतं, तुटणं वेगळं असतं. पुन्हा भेटू त्याबद्दल, त्या कधीतरी बोलू. पण सुट्टा आलं पाहिजे. आणि ब्रह्मानंद महाराज त्यातनं सहज सुटले आणि आयुष्यभर गुरुर ब्रह्मा ही भूमिका जपली. म्हणून महाराजांनी त्यांना जपलं, जवळ केलं. आपल्यालाही महाराजांनी असंच जवळ करावं. आणि आपलाही देह जेव्हा या सर्वातून सुटेल तेव्हा महाराजांना तीच विनंती करावी, बाबा महाराज तो देह सुटण्यापूर्वी उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. झालेली सेवा, प्रवचन सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करूया आणि ब्रह्मानंद महाराजांकडे हेच मागणं मागूया की महाराज तुमच्यासारखं उपाधी रहित जीवन आमच्या जीवनामध्ये थोडं का होईना यावं, हीच भूमिका मांडूया आणि महाराजांच्या निर्याण काळाच्या प्रत्येकडे बोलूया.